समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा सप्ताहाअंतर्गत पलूस येथे भव्य शेतकरी मेळावा व स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी प्रदीपप्पा कदम यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे आवाहन केले. माजी प्राचार्य डॉक्टर शांतिकुमार पाटील यांनी एआय प्रिसिजन फार्मिंग, डिजिटल कृषी व्यवस्थापन व स्मार्ट शेतीवर मार्गदर्शन केले. तर विज्ञान संत अंकुश पाटील यांनी कमी खर्चातील वैज्ञानिक शेती, माती परीक्षण, खत व्यवस्थापन व रोग नियंत्रणाबाबत माहिती दिली. कार्यक्रमात कृषीभूषण रवी पाटील, कृषीभूषण तात्यासाहेब नागावे, शेतीनिष्ठ जयकर माने, कृषीभूषण अशोक खोत आणि पोपटराव संगपाळ यांच्या हस्ते प्रतापसिंह पाटील भवानीनगर, अरुण माळी बोरचाईनगर, ज्ञानदेव गुरव नवेखेड, श्रद्धा तालवर आंधळी, प्रमोद गोविंद पवार बुर्ली, महादेव नामदेव लाड कुंडल, संदीप रामचंद्र पवार खटाव, अभिजित डाके सांगली, संपत जाधव आंधळी, विजय दत्तात्रय पवार बांबोडे, विलास भानुदास पाटील मोराळे, विशाल राजेश पाटील मोराळे, सुनील शामराव भोसले बांबोडे, माणिक तुकाराम माने आंधळी, अंकुश वसंत पाटील आमनापूर आणि विजय लक्ष्मण शिंदे मोराळे या 16 प्रगतशील शेतकऱ्यांचा स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्वागत अमीर पठाण यांनी केले. सूत्रसंचालन अंकुश राजमाने यांनी केले. तर आभार विखे पाटील कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शिंदे यांनी मानले. यावेळी डॉक्टर विशाल कारंडे, वसंत पाटील, रोहित पाटील, कैलास पाटील, प्रदीप चव्हाण, अजिंक्य माने, अरविंद मदने, राहुल पाटील, रणजित शिंदे, अनिल पाटील, उल्हास पाटील, अभिजित कौलगे, भास्कर संगपाळ, तौफिक मुल्ला, सागर कदम, तुषार सूर्यवंशी, विजय खारकांडे, आशिष सूर्यवंशी यांच्यासह विविध गावातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक शेती आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान यांचा संगम घडवून आणणारा हा मेळावा जनसेवा सप्ताहातील विशेष आकर्षण ठरला. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.